परमात्माचे अन्वयी आहोत आपण त्याची एकादशी धरतो व्रत वैकल्य करतो तर मृत्यू लोकात प्रत्येक माणसाचा आद्य कर्तव्य आहे की आपल्याला आपल्या देवाचा परिचय झाला पाहिजे अर्थात जगद्गुरु श्री तुकोबा अभंगाद्वारे आपल्याला कुळदेवतेचे म्हणजे पांडुरंग परमात्माची ओळख करून देतात विठ्ठल ह्या महाराष्ट्र भूमीला लाभलेली वारकरी संप्रदायाची परंपरा आणि या परंपरेला अनुसरून हा विराट आणि भव्य दिव्य स्वरूपामध्ये चालत आलेला हा आपला अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा तथा श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा श्री महालक्ष्मी मूर्तीच्या 11व्या वर्धापन दिनानिमित्ताने म्हणजे 11 वर्ष झाली या कार्यक्रमाला पुढच्या वर्षी 12 वर्ष पूर्ण तपपूर्ती सोहळा आणि या वर्षी 11 वर्ष आपण भव्य दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी साजरं केलेलं आहे आपलं पुण्य पावन श्री क्षेत्र हे होनाळी गाव आणि या होनाळी गावाच्या सर्वच ग्रामस्थांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजक नियोजक संयोजक समस्त ग्रामस्थ मंडळी समस्त कार्यक्रम कमिटी मंडळी समस्त उपस्थित श्रोते मंडळी त्याचप्रमाणे आदरणीय श्री हरिभक्त पारायण परिसरातील महाराष्ट्रभरातून आलेले आदरणीय श्री हरिभक्त पारायण गायनाचार्य मृदंगाचार्य कीर्तनकार आचार्य रामायणाचार्य भागवताचार्य शिव महापुराण कथाकार ज्ञानेश्वरी व्यासपीठकार त्याचप्रमाणे सकाळचे काकडा करणारे गाता भजन करणारे 3 टायमाचे अन्नदाते आजचे कीर्तनकाराचे सौजन्य 8 दिवसाचे कीर्तनकाराचे सौजन्य वाढणारे स्वयंपाक करणारे जेवायला येणारे जेवण घरी जाणारे सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद पावसाचे दिवस आहे तरी देखील काही माता मावल्या पुरुष मंडळी बाहेर बसलेले आहेत आपलं उत्कृष्ट असं नियोजन आहे आपलं पुण्य पावन श्री क्षेत्र होनाळी गेले 11 वर्षापासून या कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर गाजते बघा कारण होनाळीतला सप्ताह आपण युट्यूबला असेल झी टॉकीजला असेल अनेक वेळेला प्रदर्शित केला आणि त्या माध्यमातून सर्व महाराष्ट्राला आपल्या पुण्य पावन गावाची ओळख झाली आज 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपे सेवा माझ्याकडे माझ्या सद्भाग्याने आली त्याबद्दल पुनश्च एकदा समस्त गावकरी मंडळीचे आभार त्याचप्रमाणे आजच्या कीर्तनाचे सौजन्य आपल्या परिसराचं वैभव श्री भागवत मुरारी चांदोरे आणि श्री किसनराव राजासाहेब राजाराम बालोरे या दोन्ही बंधूंना कोटी कोटी धन्यवाद देतो समस्तच गावकरी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत महाराष्ट्रातील दिग्गज गायनाचार्य मृदंगाचार्य मला हा कार्यक्रम पाहिल्याच्या नंतर संत सम्राट ज्ञानेश्वर माऊलीची कोवी आठवली माऊली म्हणतात का लावण्याचे नव्हाळी प्रगटे जैसे आगळे अंगण अंगिकी प्रथम वय सकाळी माऊलीने त्या ओवीमध्ये तारुण्य नावाची अवस्था सांगितली अर्थात तारुण्य कधी चालू होतं माऊली म्हणतात तारुण्य हे वयाच्या 12व्या वर्षाला चालू होतं आणि वयाच्या 25व्या वर्षाला संपतं म्हणून जुन्या काळामध्ये 25च्या अगोदर लग्न करीत होते मग तिथून पुढे तारुण्य संपतं पण सुरू होतं 12व्या वर्षाला आपला सप्ताह आता नेमका तारुण्याच्या नव्हाळी नटल्याला सप्ताह आहे म्हणजे पुढल्या वर्षी हा तारुण्यामध्ये येणार आणि हे 11 वर्षे असा भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह अनेक वर्षापासून आपल्या गावामध्ये या परमार्थ रूपाने आपल्या गावकऱ्यांची पांडुरंग परमात्माचे अनेक वर्षापासून जे या ठिकाणी गायनाचार्याची सेवा करत आहेत आदरणीय श्री हरिभक्त पारायण महाराष्ट्राचं वैभव ज्यांनी या ठिकाणी सुंदर अशी समोर चाल गायली आदरणीय श्री हरिभक्त पारायण रघुनाथ महाराज थोरात दत्ता महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत महाराजांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद देतो त्यांना तोला मोलाचे ज्यांनी सहकार्य केलं महाराष्ट्राचं वैभव आदरणीय श्री हरिभक्त पारायण संगीत विशारद संगीत अलंकार आमच्या बीड जिल्ह्याचं वैभव आणि मला वाटतं तुम्हाला दत्तकच घेतलंय अनेक वर्षापासून आपण इथं येत आहात नाही का नाही आदरणीय श्री हरिभक्त पारायण अभिमान महाराज ढाकणे उर्फ आबा महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत महाराजांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद इंद्रोवदीन मृदंगम जय जय सुकुमारा कीर्तने ते कुमारा अगदी गोड मृदंग वादक महाराजांचा मृदंग पाहून मला सुभाष गुरुजीचे शब्द आठवले वैकुंठवासी सुभाषजी गुरुजी म्हणायचे कीर्तनामध्ये मृदंग कसा वाजवावा उकळत्या तेलामध्ये जिरे टाकल्या कसे वाटतात बरं तडतड 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 अगदीच अक्षय महाराज पंचाल गुरुजीचे बोट सुद्धा मृदंगावरती तडतड करतात महाराजांना सुद्धा कोटी कोटी धन्यवाद माझ्या बरोबर आलेले माझे मोठे बंधू आदरणीय श्री हरिभक्त पारायण बालासाहेब महाराज रसाळ आमच्या परिसराचा वैभव महाराज देखील या ठिकाणी आलेले आहेत महाराजांना धन्यवाद आमच्या सर्व भगिनी या ठिकाणी टाळ घेऊन उभा आहेत सर्वच गुरुबंधू या ठिकाणी टाळ घेऊन उभा आहेत सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो तुम्ही उत्कृष्ट असं नियोजन केलं होतं तिकडं पण काही कारणाच्या निमित्ताने कीर्तन झालं इकडं मी अभंग येता वेळेस ठरून आलो होतो नसावे ओशाळ मग मानिती सकळ पण देवीचे उपकार आहेत देवीने आपल्याला थोडीसा आश्रय दिला म्हणून मी अभंग बदलला आणि देवीचं वर्णन करणार अभंग विठाला सर्वच या ठिकाणी ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत सरपंच माजी सरपंच उपसरपंच सगळेच प्रेमाचे मंडळी आहेत
आणि बाहेरगावून आलेले सुद्धा काही श्रोते मंडळी आहे, सर्वांना कोटी कोटी धन्यवाद देतो. बरोबर 1 तासावरला खटवांग रायाशी एका तासामध्ये आपल्याला अभंग सोडवायचा आहे. ऐका, सेवेसाठी घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अभंग आहे. अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकोबाराय मृत्यू लोकातील समस्या मनुष्य जातीला भगवान परमात्माच्या स्वरूपाची ओळख करून देतात. आपण ज्या देवाची सेवा करतो, ज्याच्या नावाने परमार्थ करतो, नेमका तो भगवान परमात्मा आहे कसा, अर्थात तुकोबारायांनी आपल्याला भगवान परमात्माचा आज परिचय करून दिलेला आहे. नाहीतरी या मृत्यू लोकामध्ये माणूस म्हणून जन्माला आल्याच्या नंतर आपलं पहिलं आद्य कर्तव्य आहे की आपल्याला आपल्या देवाचा परिचय झाला पाहिजे. पण जगद्गुरु तुकोबाराय अभंगामध्ये जो देवाचा परिचय करून दिला तो स्त्रीलिंगात्मक परिचय करून दिला. आता अभंगामध्ये पहिली शंका अशी आहे, आपण जर जगद्गुरु श्री तुकोबारायचा गाथा उघडून पाहिला तर गाथ्यामध्ये अनेक प्रकरणं आलेली आहेत. त्या सर्व प्रकरणापैकी सगळ्यात महत्वाचं तुकोबारायचं एकविध प्रकरण आहे, ज्यामध्ये जगद्गुरु तुकोबाराय या मृत्यू लोकामध्ये पांडुरंग परमात्मा सोडतात दुसऱ्या देवाला मान्यता देत नाहीत. आमच्या अंतःकरणामध्ये एकच देव आहे, तो म्हणजे पांडुरंग परमात्मा. आम्ही त्याचे भक्त आहोत. अशा अनेक अभंग आहेत बघा एकविध प्रकरणातले. मग सर्व अभंगाचा एकच अर्थ निघतो की आम्ही मानतो फक्त पांडुरंग परमात्म्याला. पण या अभंगामध्ये सरळ सरळ जगद्गुरु श्री तुकोबाराय देवीला शरण जातात. तुकोबाराय म्हणतात ते देवीला आम्ही शरण गेलो. मग का हो, जगद्गुरु श्री तुकोबारायच्या एक विधतामध्ये कुठं आभास होत नाही का, याला कुठं कलंक लागत नाही का त्यांच्या निष्ठेला. आपण म्हणायचं नाही ना मी त्याचा खूप निष्ठावान भक्त आहे आणि उदो उदो दुसऱ्याचा करायचा, असं चालतं का? संसारात सुद्धा चालत नाही, मग परमार्थात कसं चालत? मग तुकोबाराय म्हणतात आम्ही त्याचे एकविध भक्त आहोत आणि अभंगामध्ये जर देवीला शरण जातात तर मग यामध्ये तुकोबारायच्या निष्ठेचा बाध होत नाही का? किंवा नामदेव महाराजांचं स्पष्ट उदाहरण आहे, कटीवरी कर नाही ज्या देवाचे आणि निघे मी तयाचे दर्शन. मी त्या देवाचं दर्शन सुद्धा घेणार नाही ज्या देवाच्या कमरेवरती हात नाहीत. म्हणजे आमच्या अंतःकरणामध्ये एकच देव आहे, तो म्हणजे पांडुरंग परमात्मा. मग तुकोबारायचं हेही बोलणं खरं कसं काय आणि देवीला शरण जातात हेही खरं कसं काय? ऐका बरं का, आपल्या गावात एसटी येते का? इथं येते ना. हा, आपल्या गावामध्ये समजा एसटी आली, इथून एसटी भरून निघली उदगीरला. पहिलं स्टेशन कोणचं आलं का? उदगीरच. तुम्ही थोडं बोला, मी थोडं बोलतो. हा, उदगीरच धरा बाबा. पुढे एसटी निघली लातूरला. आपलं सोपं सोपं जिकडून आलो तिकडं. ऐका, आपल्या गावात एसटी आली, एसटी निघली लातूरला. तुमच्या गावामध्ये एवढी एसटी गच्च भरली की आता त्या एसटी मध्ये बसायला अजिबात जागा शिल्लक नाही. कारण आजकाल एसटीने सगळा प्रवास चालू आहे, फुकट भेटलंय सगळ्याला. 75च्या पुढे झालंय फुकट, महिला मंडळीला झालंय हाफ तिकीट. आहे का ना, शिंदे सरकारची उपकार आहेत म्हाताऱ्यावरती केलेली, म्हणून एसटी मध्ये आपल्यासारख्याला जागा नाही. मग एसटी आपल्या गावातून गच्च भरून लातूरला निघली. कसा बसा एक व्यक्ती एसटी मध्ये चढला, त्याला काही सीट भेटलं नाही. त्यांनी त्या हँगरला धरलं आणि उभं राहिला बा. म्हणलं पुढं कुठं थोडीफार गाडी रिकामी झाली की पुढे गेल्यावर बसू. कंडक्टरने विचार केला एसटी गच्च भरली, आता काही तिकीट काढण्या जाण्या अर्थ नाही, जाताच येत नाही. म्हणला बघू पुढं काही मोकळी झाल्यावर बाजूला झालं तर तिकीट काढू. ऐका, आता इथून एसटी निघल्याच्या नंतर पहिलं स्टेशन आलं उदगीर. तिथं 2-3 व्यक्ती उतरले. ह्या उभा राहणाऱ्या माणसाला सीट दिसलं, तो सीटावरती बसला. आता ऐका, एसटी हळूहळू पुढे निघली. कंडक्टर म्हणला चला तिकीट तिकीट तिकीट. ह्याला विचारलं का हो कुठून बसलात? तो म्हणला उदगीर मधून. तो म्हणला असं काय करता हो, तुमच्या गळ्यात तर माळ आहे, मी माझ्या डोळ्याने पाहिलंय, तुम्ही होनाळी मधून एसटीत चढलात. म्हणला बरोबर आहे तुमचं. म्हणला तुमचं 100% खरंय, मी होनाळी मधूनच एसटी मध्ये चढलो. मग काय म्हणता उदगीर मधून बसला? नाही म्हणला मी बसलो उदगीर मधूनच. तो खोटं बोलत होता का? बोला बोला, बोलत होता खोटं. पण त्याच्या दोन्ही गोष्टी खऱ्या आहेत का नाही? आहेत ना. तसं तुकोबाराय महाराज देवाला शरण जातात, देवीला शरण जातात, हेही खरं आहे. आणि जगद्गुरु श्री तुकोबाराय भक्त पांडुरंग परमात्म्याचे हेही खरं. मग दोन्ही खरं कसं काय? जगद्गुरु श्री तुकोबारायने गाथ्यामध्ये भगवान परमात्म्याचे जे वर्णन केलंय ना, ते 3 रूपामध्ये वर्णन केलंय. काही अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकोबाराय पुल्लिंगामध्ये देवाचं वर्णन करतात. काही अभंगामध्ये जगद्गुरु श्री तुकोबाराय देवाचं नपुसक लिंगामध्ये वर्णन करतात. काही अभंगामध्ये तेच जगद्गुरु श्री तुकोबाराय पांडुरंग परमात्माचं स्त्रीलिंगामध्ये वर्णन करतात. विठ्ठल व्याकरणामध्ये लिंगाचे 3 प्रकार असतात ना, स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि नपुसक लिंग. असे अनेक अभंग आहेत. मग या अभंगामध्ये जे जगद्गुरु श्री तुकोबारायने देवाचं वर्णन केलेलं आहे ना, ते पुल्लिंगातलं नाही, नपुसक लिंगातलं नाही, तर स्त्रीलिंगातलं वर्णन आहे.
अर्थात हे वर्णन पांडुरंग परमात्म्याचंच आहे, पण देवी या शब्दाने वर्णन केलंय म्हणून तुकोबाराय देवीला शरण जातात. म्हणजे तुकोबाराने आपल्याला देवीची ओळख करून दिली. आता ऐका, मृत्यू लोकांमध्ये माणूस म्हणून जन्माला आल्याच्या नंतर तुमचं आमचं पहिलं आद्य कर्तव्य आहे, आपल्याला आपल्या देवाचा परिचय झाला पाहिजे. नाहीतरी माणूस म्हणून जन्माला आलो आणि आपण जर परमार्थ करू असो, मरेपर्यंत देवाचा परिचय झाला नाही तर तुकोबारायचा तो परमार्थ सुद्धा व्यर्थ आहे. कारण आपण ज्या देवाची एकादशी धरतो, ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, ज्याच्या नावाचं व्रत वैकल्य आहे आणि ज्याच्या नावाने एवढा मोठा अखंड हरिनाम सप्ताह आपण करतो, आपल्याला आपला देव तर माहित पाहिजे ना, ज्याच्या नावाने हे चालू आहे ते. आणि जर आपण आपल्या देवाला ओळखलं नाही तर तुकोबाराय म्हणतात तुम्ही माणूस म्हणून जन्माला आले तरी तुम्ही डोळेस असून उपयोग नाही, त्याला आंधळच म्हणता येईल. माऊलीने या संदर्भामध्ये गोड चिंतन सांगितलं. मोर निघतात बघा, मोर पाहिलं तुम्ही, उसाच्या आजूबाजूला असतो मोर, वंश मोर नाही बरं का. मग तो मोर निघल्याच्या नंतर मोर असा पिसारा फुलवतो, त्या पिसाऱ्यावरती अशी बारीक बारीक नक्षी असते बघा. इकडे काय म्हणतात त्याला, नाही पिसारा तर म्हणतातच, पण त्या पिसाऱ्यावरती नक्षी असते. इकडे काय म्हणतात, आपल्याकडे त्याला डोळे म्हणतात, इकडं डोळेच म्हणतात. शब्दामध्ये फरक आहे म्हणून विचारलं. तुम्हाला जरा कर्नाटक जवळ आहे बघा, बाउंड्रीवरच गाव आहे ना. आणि शास्त्र काय सांगतं, पिंडे पिंडे मतीर भिन्ना कुंडे कुंडे नवम पाया जातो जातो नवा जरा भिन्ना वाणी मुखे मुखे. म्हणजे वीर बदलले की विहिरीच्या पाण्याची काय बदलती, चव बदलते सरपंच. तसं तालुका बदलला की भाषा बदलते, जिल्हा बदलला की भाषा बदलते. आता आबा आमच्या इकडचे, आमच्या इकडं तुमच्या इकडं जावा, लेकीच्या नवऱ्याला काय म्हणतात, लेकीच्या नवऱ्याला जावाई येत ना, आमच्याकडे हलकट म्हणतात. तुम्ही म्हणाल कसं काय, तुम्ही त्याला देऊन बघा, ते काही घेऊन जाते, काही फक्त तुम्ही द्यायची तयारी ठेवा. येत नाही का बरं, गायनी म्हैसनी सासरवाडीला आल्या दुधाची बाटली भरून येतात का हो, येते म्हणून. आमची करता शब्दामध्ये लय फरक आहे अक्षरात. तुमची भाषा थोडी वेगळी, आमची भाषा थोडी वेगळी. महाराष्ट्रामध्ये 56 भाषा ज्या माऊलीने ज्ञानेश्वरीमध्ये सांगितल्या, मग काही शब्द कळत नसतात माणसाला. तुम्हाला मी कोकणातली थोडी भाषा सांगतो ऐका. कोकणामध्ये ना 2 पदार्थ आहेत जे आपण रोज खातो, महिला मंडळी तुम्ही बनवता पण तुम्हाला त्याच्या नाव माहित नाहीत, खाता. सालकून फुकरू कधी ऐकलंय तुम्ही, बरं आबा तुम्ही ऐकलं हे नाही ना. सालकून फुकरू, आम्ही चिपळूणला रत्नागिरीला कीर्तनाला गेलो, तिथल्या आजीने विचारलं महाराज तुम्हाला जेवाय काय करायचं, म्हणलं सध्या काही जमतंय काही करा. ते म्हणले आमच्याकडे 2 पदार्थ फेवरेट आहेत. म्हणलं कोणते, ते म्हणले सालकून फुकरू. माझ्या बापजीन मी कधी ऐकलं नव्हतं हे, कधीच माहित नाही ना, पण ते फुकरू कस तरी वाटायला मला, ते फुकरू शब्दच चांगला नाही. म्हणलं आजी मला फुकरू करू नका, मला सालकू करा. तिने शिळ तुकडी शिजविली. आम्ही म्हणलो फुकरू काय होतं, ती म्हणली पुरणपोळी. आपल्या इकडे कोकरू माहिती, म्हणजे शब्दातला फरक आहे म्हणून विचारलं. शब्दाची काय अडचण, आमच्याकडे त्या पिसाऱ्यावरती नक्षी असते त्याला डोळे म्हणतात, इथवर चालतो ना. ऐका, माऊली म्हणतात एखाद्या मोराने असा भरपूर पिसारा फुलवला, त्या पिसाऱ्यावरती आता ती एवढी नक्षी आहे, एवढे डोळे आहेत, सहस्त्र म्हणजे किती आहे ते आता ते डोळे मापता येत नाहीत बघा त्या पिसाऱ्यावरती. पण त्या मोराला जर समोरचे 2 डोळे नसले तर त्या मोराला कोणता मोर म्हणावं लागल, आंधळा म्हणावं लागेल ना महाराज. पाठीमाग असंख्य डोळे असून चालत नाही, पाहण्याचे 2 डोळे असावे लागतात. तसं तुकोबाराय म्हणतात, माऊली म्हणतात मोरा अंगी असोसे विषय असती बहुवशे पर एकलेची दृष्टी नैशे तैशे ते गा. परमार्थ क्षेत्रामध्ये आपण परमार्थामध्ये प्रवृत्त आहोत, रोज परमार्थ करतो, नामस्मरण करतो, गाता ज्ञानेश्वरीचं चिंतन चालू आहे, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, त्याच्या नावाने नामोत्सव देखील करतो, पण आपल्याला तो देवच माहित नाही. मग आपल्याला पण कसं म्हणावं लागेल, हे सगळं असून सुद्धा आपण आंधळे आहोत. पण ते भजन कसं आहे ऐका, माऊली म्हणतात येर माते नेनुनी भजन वायाचे आणि कर्माचे डोळे ज्ञान विषयानंद झाले, येर बहुत जोडती किरटी जयाची भजने भोगासाठी आणि विषयात मेरे दृष्टी विषयानंद झाले. ते भजन देव प्राप्तीचं साधन नसून भोग प्राप्तीचं साधन आहे. माझा सिद्धांत एकच की देवाला ओळखून परमार्थ करावा. आपल्याला आपला देव, आपले ग्रंथ आणि आपले संत या 3 गोष्टी परमार्थिक माणसाला माहित असाव्या. महाराज आम्हाला कळालं, म्हणले काय, देवाला ओळखून परमार्थ करायचा, पण देव ओळखायचा कसा, हे काय एवढं सोपं नाही महाराज. भाजीपाला सहज निवडून घेता येतो, देव नेमका ओळखायचा कसा,
तर संत साहित्यामध्ये देव ओळखण्याचे प्रामुख्याने 3 प्रकार आले. देवाची ओळख आपल्याला 3 तत्वांनी कळून घेता येते. पहिलं, देवाचं स्वरूप ओळखावं. दुसरं, देवाचं सामर्थ्य ओळखावं. आणि तिसरं, देवाचा स्वभाव ओळखावा. विठ्ठल या 3 गोष्टींनी आपल्याला देवाचा परिचय करून घेता येतो. पहिलं, देवाचं स्वरूप ओळखावं. म्हणजे त्या देवाचं स्वरूप ओळखावं. देवाचं वर्णन कळालं की स्वरूप आपोआप कळतं. ऐका, ते कसं कळतं बघा. तुम्हाला मी एक देव दाखवतो, लगेच दाखवतो, तुम्ही त्याचं नाव घेणार, म्हणजे त्याचं स्वरूप कळालं. त्यानंतर दाखवू का एक देव? इकडे बघा, अंधारातल्या दिसणार नाही. आता मी तुम्हाला एक फोटो दाखवतो. फोटो पाहिलं की तुम्हाला देवाचं नाव आठव स्वरूपावरून. फोटो उघडू का? आता हे बघा, फोटो उघडला म्हणले काय वर्णन आहे? त्या देवाला एक सोंड आहे, 2 मोठाले सुपासारखे कान आहे. काय देवाचं नाव? किती सोपं आहे बरं. म्हणजे स्वरूपावरून काय झाली देवाची बोला की तुम्ही झोपले काय? ओळख झाली. म्हणजे स्वरूप कळालं की देवाची ओळख कळते. म्हणले मग महाराज त्या देवाचं स्वरूप कसं आहे? तर ऐका, श्रुती मातेने 2 प्रकारे देवाचं स्वरूप सांगितलं. देवावो ब्रह्मणो रूपे मूर्तंच अमूर्त एवचः. म्हणले पहिलं स्वरूप आहे ते अमूर्त आणि दुसरं स्वरूप आहे ते मूर्त. म्हणजे अमूर्त मूर्त म्हणजे काय? ह्याला संत साहित्यामध्ये 2 नाव आले. पहिलं स्वरूप आहे ते सगुण साकार आणि दुसरं स्वरूप आहे ते निर्गुण निराकार. म्हणजे सगुण साकार म्हणजे कसं काय? तुकोबाराय म्हणतात, ज्याची दृष्टी सम आहे, ज्याचे पाय सम आहेत, जो केलेलं वर्ण आहे सगुण साकाराचं वर्णन. म्हणजे तो देव दिसायला कसा आहे? ज्याची दृष्टी सम आहे, ज्याचे पाय सम आहे, जो विठेवरती उभा आहे, तो भगवान परमात्मा म्हणजे सगुण साकार जो आपल्याला डोळ्याला दिसतो. किंवा सुंदर ते ध्यान उभे विठेवरी, हे जे वर्णन आहे ना, हे सगुण साकारातलं वर्णन आहे. हे झालं 2 प्रकारतलं एक प्रकार. म्हणजे देवा व ब्रह्मणो रूपे मूर्तंच अमूर्त एवचा. हे झालं मूर्त. म्हणजे अमूर्त म्हणजे निर्गुण निराकार. आवाज बरोबर आहे, गुळ सांगितला. हे जे वर्णन आहे महाराज भगवान परमात्माचं ते निर्गुण निराकारातलं. म्हणजे ज्या ठिकाणी 3 तत्व येतच नाहीत, म्हणजे कोणते कोणते? रंग, रूप आणि गुण. ते किर अनाम अजाती परी अविद्या वर्गाचे राहते. माझी ओळख हवा या श्रुती खूर्ण केली. अध्याय 17. नाम रूप संबंधू जाती क्रिया भेदू आणि आकार राशीचा प्रभादू वस्तूचे ना, हे जे वर्णन आहे ना, ते भगवान परमात्माचं निर्गुण निराकार. सत्य ज्ञानानंत गगनाचे प्रावर्ण नाही रूप, वर्ण आणि गुण. हे 3 तत्व ज्या ठिकाणी येत नाही, तो भगवान परमात्मा म्हणजे निर्गुण निराकार. म्हणजे आम्हाला देवाचं स्वरूप कळालं. म्हणजे देव स्वरूपाने कळाला, पण एवढं वर भागत नाही महाराज. बऱ्याचशा गोष्टी तपासाव्या लागतात.
तरच कुठं जुळून येतं बघा. आता तुळशीची विवाह झाली की लग्न सीझन चालू होतं. लग्न सीझन चालू झाली की नवरीकडच्या माणसं नवरदेव बघायला जातात, नवरदेवाकडच्या माणसं नवरी बघायला जातात. समजा जर तुम्ही नवरदेव बघायला गेले, आता गेलीच असन ना, नवरीकडचे माणसं नवरदेव बघायला गेले आणि तुम्हाला जर नवरा मुलगा पसंत करून घ्यायचा असेल मुलीसाठी, तर त्याच्या प्रामुख्याने किती गोष्टी पाहतात? का तुम्ही गेलेत नाही? का तुम्हाला कोण नेलत नाही? नाही, बरोबर नेलेलेच आता लग्न मोडून येतात बरेच. समजा तुम्ही जर नवरदेव पाहायला गेले, नवरदेव पसंत करून घ्यायचा असेल तर किती गोष्टी, त्याच्यासोबत तीनच गोष्टी पाहतात ना महाराज. पहिलं काय पाहतात? नवरदेवाचं स्वरूप पाहतात ना. दुसरं नवरदेवाचं सामर्थ्य म्हणजे नोकरी, ह्या झाल्या 2. आणि तिसरं नवरदेवाचा स्वभाव, सामर्थ्यात शेत आलं. म्हणजे 3 गोष्टी पाहून आपल्याला नवरदेव पसंत करता येतो. बरोबर आहे ना. समजा तुम्ही नवरदेव मुलगा पाहायला गेले, पहिल्यात अगोदर काय पाहता? नवरदेवच पाहता ना, बाकीचं काहीच पाहत नाहीत महाराज. पहिली सुरुवात कुठून? तो दिसायला कसा. आता रंगाचे तर 2च प्रकार आहे, एक तर तो काळा असन नाही तर गोरा असन, उंच असन नाही तर खुर्जा असन, शरीराने सडपातळ असन नाही तर धष्टपुष्ट असन. ह्याच्यापेक्षा काही नाही ना. नवरदेव तुम्हाला जर स्वरूपाने पसंत पडला, लगेच सुपारी फुटते का इकडं? नाही. म्हणजे आता स्वरूप कळालंय पण तेवढं थांबता येत नाही महाराज. देवाचं स्वरूप कळालं पण लगेच सुपारी फोडता येत नाही ना. म्हणजे आता महाराज आम्हाला त्याचं स्वरूप कळालं. नवरदेवाचं स्वरूप कळाल्याबरोबर, पसंत पडल्याबरोबर तपासणी चालू होते महाराज. कशाची? त्याच्या सामर्थ्याची. सामर्थ्य म्हणजे काय? बँक बॅलन्स किती, शेती किती, बरोबर आहे ना, पैसा किती, गाडी किती, गाडीचे हप्ते किती थकलेत, हे पाहिलं जातं ना. फोन पे प्लस झालंय काय मायनस झालंय, बरोबर आहे ना. कुठल्या मित्राची किती उधारी, हे काय झालं? नवरदेवाचं सामर्थ्य. मग जवळ तुम्हाला जर नवरदेव 2 स्वरूपाने पसंत पडला, म्हणजे दिसायला पण चांगला आहे, तो गावातल्या नंबर 1चा श्रीमंत आहे, म्हणजे सामर्थ्य सुद्धा भरपूर आहे, लगेच मुलगी देता का तुम्ही? बोला. नाही. आता लय मेन गोष्ट राहिली. नंतर सगळ्या गावातून त्याच्या स्वभावाची चौकशी केली जाते बघा. का? असं स्थळ होतं, आम्हाला मुलगा पसंत आहे, मुलगा गावात श्रीमंत आहे, पण आपली मुलगी तिथं सुखाने नांदल का नाही, ह्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट काय? त्याचा स्वभाव. तो 5 वाजता हरिपाठाला येतो का झुलत येतो? झुलत येणे वाक्यात प्रयोग करा बाजारच्या दिवशी, करता बरेच. हे काय? त्याचा स्वभाव आहे महाराज. आता काही त्याचा स्वभाव चांगला नसल्यावर अनेक लग्न स्वभावामुळे मोडलेत महाराज. अनेक लोकांचा प्रपंच स्वभावामुळे उद्ध्वस्त झालाय. पाऊस दमच काय ना. आता आपण तरी काय करावं त्याला? जसं या 3 गोष्टी नवरदेव पाहायला जातो ना, पसंत केला जातो. पहिला आपण पाहिलं नवरदेवाचं स्वरूप, म्हणजे आम्हाला महाराजांनी सांगितल्याप्रमाणे ज्याची दृष्टी सम आहे, जो विटेवरती उभा आहे, तो भगवान परमात्मा आम्हाला स्वरूपाने पसंत पडला. पण म्हणले का हो, त्याचं नेमकं सामर्थ्य कसं आहे? भगवद्गीतेने देवाचं सामर्थ्य सांगितलं. लक्ष देऊ नाही का? इकडे लक्ष द्या. गतीर भारता प्रभू साक्षी निवास सुरनम सुरत प्रभव प्लस स्थानम निधानम बीजमव्यम. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या प्राणे चाले. हे ज्याची सगळी सत्ता आहे, अगदी वृक्षाचे पाने हाले ज्याची सत्ता, ही सगळी सत्ता त्याच्या हातात आहे. बरोबर आहे का नाही? कीर्तनात पाऊस येऊ द्यायचा का नाही, हे कोणाच्या हातात आहे? देवाच्या हातात आहे. संत महात्मे म्हणतात शरीरावरती त्याची सत्ता आहे. आपल्याला बसवायचं का चौकाच्या खांदावर न्यायचं हे सुद्धा कोणाच्या हातात सत्ता आहे? त्याच्या हातात सत्ता आहे महाराज. आम्ही मालेगावला नाशिकला कीर्तनाला गेलो होतो आणि तिकडे ते मांड्याचं जेवण आहे बघा. आबालही जाते तिकडे कार्यक्रमाला. मांड्याच्या जेवणाची पद्धत आहे, पुरणपोळी सारखे मांडे असतात.
आम्ही जेवायला गेलो, मांड्याचं जेवण केलं, तूप लावून मांडे केले, दुधात मांडे जेवायला वाढले. आमच्या शेजारी घर मालक जेवायला बसला, म्हणजे ज्याच्या घरी जेवण होतं तो. तिथल्या त्या घर मालकीने काकूंनी त्यांच्या मालकाला ना ज्वारीची भाकर आणि दूध वाढलं. मी म्हणलं देवाने काय कमी केलंय हो, आमच्या डोळ्यासमोर एवढा अन्याय तर मागं कसं असन म्हणलं. खाऊ दे की एखादी मांडा, काय होतंय. देवाने तर 400-500 कट्टे गहू दिलेत. मग महाराज त्या माता माऊलीने तिचं गहू पुराण चालू केलं. ते म्हणले काय सांगू महाराज, या वर्षी 10 एकर गहू केला, 25-30 कट्टे गहू झाला. म्हणलं बरं. यांना मांडा खूप आवडायचा, म्हणजे पुरणपोळी सारखा मांडा आवडायचा. मी गिरणीवर गेले, गहू दळून आणले, यांच्यासाठी तूप लावून मांडा केला. आणि ह्यांनी मांड्याचा पहिला घास मोडला आणि पहिला अटॅक आला. धावत पळत डॉक्टरकडे नेलं. डॉक्टरने सांगितलं ह्यांना जर जिवंत ठेवायचं असेल तर गव्हापासून 5 किलोमीटर लांब ठेवा. गहू पिकवणं आपल्या हातामध्ये, खाऊ द्यायचं का नाही आपल्या हातात आहे का नाही ना. गाडी घेणं आपल्या हातामध्ये, कीर्तनाच्या गावाला जाऊ द्यायचं का नाही हे आपल्या हातात आहे का नाही. ही सत्ता सगळी त्याची आहे बघा. वृक्षाची पाने हाले ज्याची सत्ता, म्हणजे देवाचं स्वरूप कळालं. जवळजवळ तुम्हाला 2 प्रकारे देव कळालात ना. आता कोणता कोणता, सकाळची पंगत आणि दुपारची पंगत नाही. पहिलं काय कळालं, देवाचं स्वरूप, आणि दुसरं देवाचं सामर्थ्य. आता ऐका, ह्या 2 गोष्टी जुळून आल्या. पण आता देवाचा पाहायचा आपल्याला स्वभाव. म्हणले का हो महाराज, आम्हाला देव स्वरूपाने पसंत पडलाय, आम्हाला देवाचं सामर्थ्याने पसंत पडलाय. जवळजवळ सुपारी फोडायची वेळ आली, पण सुपारी फोडायच्या दिवशी तपासणी चालूच असते बघा. म्हणले त्या देवाचा स्वभाव कसा आहे. तो कोबर आहे म्हणतात, त्याचा स्वभाव कृपावंत आहे. मग कृपावंत किती, तो अत्यंत कृपावंत आहे. दीन दुबळ्या माणसांना जवळ करतो तो. मग या 3 गोष्टीने आपल्याला देवाचा परिचय करून दिला. पण का हो तू कोबर आहे, तुम्ही 3 देवाचं वर्णन सांगितलंय, हे तुम्ही मोगम सांगताय का तुम्ही कुणा ऐकलंय. कारण काही गोष्टीला पुरावा लागत असतो. तुकोबाराय म्हणतात हे माझ्या मनचं नाही, मला ही देवाची ओळख करून दिली ना, ती माझ्या अगोदर त्या साधू संतांनी देवाची ओळख करून दिली. Oh
पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु श्री तुकोबाराय देवाची संपूर्ण अंगाने ओळख करून देतात. म्हणजे तो भगवान परमात्माचा आम्हाला ओळख पटली. पण का हो, हे तुम्हाला कोणी सांगितलं देव असाच आहे म्हणून? तर तुकोबाराय म्हणतात केली ठावी संतांनी. ओळख करून देणारा कोण आहे हे महत्वाचं आहे. ओळख करून कोणाची दिली याच्यापेक्षा कोणी सांगितलं हे महत्वाचं असतंय. सांगणारा मनुष्य मोठा असावा लागतो बरं का, तरच माणसाला पुढच्या विषयी भाव निर्माण होतो. मग केले ठावी संतांनी, संतांचे आपल्यावरती उपकार आहेत की आपल्याला या देवीची या देवाची ओळख करून दिली. ऐका, देवाने आपल्याला ओळख करून दिली याच्यामध्ये काहीच नवल नाही. देवाने मोठमोठ्याला, साधू संतांनी मोठमोठ्याला ओळख करून दिली. काकडा चालूच आहे का नाही? आता अजून 8 दिवस राहिलेत काकड्यातले, आणि पंढरपूरमध्ये काकडा चालू झाला. ऐका बरं का, संत ओळख कशी करून देतात. पंढरपूरमध्ये काकडा चालू झाला आणि काकडा आरतीला रुक्मिणी माता रोज सकाळी स्नान वगैरे करून पांडुरंग परमात्म्याला ओवाळायला जायची, हा तिचा नित्यनेम. रुक्मिणी माता उठली, स्नान वगैरे झालं, डेंटिंग पेंटिंग झाली आणि निघाली. हातामध्ये हे आपलंच होतं का दुसरंच आहे? दुसरं आहे का? आपल्याकडे वाजलं पण आपलंच समजून घेऊ. ऐका ऐका, मग रुक्मिणी माता निघाली महाराज पांडुरंग परमात्म्याला ओवाळण्यासाठी सजून धजून निघाली. पण ज्या वेळेला रुक्मिणी मातेने मंदिरामध्ये प्रवेश केला ना, प्रवेश केल्याच्या नंतर घाबरली बर का, कारण नवऱ्याला ओवाळायचं होतं. माता माऊल्या वर्षातून 2 वेळेला ओवाळतात. पहिलं माता माऊल्या ओवाळतात रक्षाबंधनच्या वेळेस, कोणाला? भावाला. आणि पाडव्याच्या वेळेस कोणाला? आता झाला ना पाडवा, दिवाळीचा पाडवा, भाऊबीज नाही, भाऊबीजीच्या आदल्या दिवशी नवऱ्याला, आहे का नाही? आता ऐका, पाडव्याचं ओवाळायचंय नवऱ्याला. जर रक्षाबंधनाचं ओवाळायचं असतं ना, हुकून चुकून ताट दुसरीकडे गेलं तरी चालतं. रक्षाबंधनचं ओवाळायचं काय काय, एखादा भाऊ वाढल, राखी बांधायची तेवढीच 1000 दक्षिणा. पण पाडव्याचं दाट जर चुकून दुसरीकडे गेलं जमन का? नाही ना. देवाने एक आयडिया केली. मला आज रुक्मिणीची परीक्षाच बघू. रुक्मिणी माता नटून सजून देवाला ओवाळायला गेली, आपल्या पतीला ओवाळायला गेली. पांडुरंग परमात्माने जेवढे काकड्याला माणसं होते ना, जेवढे भक्त होते ना, सगळ्याच भक्तांना आपलं स्वतःच रूप दिलं. म्हणजे जेवढे काकड्याला संत तेवढे पांडुरंग झाले, सगळे सगळे. आणि ज्या वेळेला रुक्मिणी मातेने मंदिरात प्रवेश केला, काकडा आरतीचं ताट घेऊन अशी उभा राहिली ना, तिथं एक पांडुरंग नव्हता महाराज, हजारो पांडुरंग. घाबरली ना महाराज रुक्मिणी. घाबरल्याच्या नंतर तिला लाज वाटू लागली, आणि लाज वाटल्याच्या नंतर काकड्याचा परिणाम आहे. काकडा करावा लागतो. काकडाचा जीव वाकडा होतो, पण ते काय चेहरे बघा ना, दिनला उठते रोज. मग महाराज रुक्मिणी माता घाबरली, लाज वाटू लागली. लाजायचंच काम, नवरा ओळखू येत नाही ह्याच्यासारखं लाज काय वाटन बरं. 2 पावलं माग सरकली, घाबरली. मग लाज वाटली, म्हणजे आता नेमकं कोणाला ओवाळू मी? का जेवढं पाहावं, जिकडे पाहे तिकडे चतुर्भुज गोपाळू, सगळे तर पांडुरंग दिसायला लागलेत. मग आता ओळख कोण करून देईल? हा नवरा आहे म्हणून. अवघड आहे का नाही? एखाद्या स्त्रीला दुसऱ्या माणसाने हे तुझे मालक आहेत हे कितीतरी वर्षाच्या नंतर ओळख करून द्यावी, याच्यासारखं लाजिरवाणी गोष्ट काहीच नाही ना. पण रुक्मिणी मातेला माहित होतं, संतांना शरण गेल्याशिवाय मला आता माझा नवरा कळत नाही, पांडुरंग परमात्म्याची ओळख कळत नाही. का देवाने सगळ्या संतांना स्वतःचं रूप दिलं होतं, फक्त नामदेव महाराज सोडता. नामदेव महाराज बाजूला होते. रुक्मिणी माते नामदेव महाराजांकडे पाहिलं आणि शरण गेली. म्हणले, नामदेवा आता तूच ओळख करून दे. नामदेव महाराज म्हणले, आई साहेब थांबा थांबा थांबा, हे बघा
हे जे तुमचे हे दिसतात ना वैद्यांची माळ संतांनी म्हणले हे जे दिसतात ना ही खून आहे म्हणले कोणती वैजयंती माळ गळा श्रीवत्सलांचना म्हणजे रुक्मिणी मातेला देवाची ओळख करून दिली आपण तर सामान्यत नव्हा म्हणून संतांचे आपल्यावरती उपकार आहेत की संतांनी आपल्याला देवाची ओळख करून दिली म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये देवपूजेला जेवढं महत्व दिलं ना तेवढंच महत्व संत पूजेला दिलेलं आहे जर घरामध्ये देवपूजा चालू असेल अंधारात संत आले तर म्हणतात देवपूजा थोडी थांबवा पण अगोदर संत संत देवपूजेपेक्षा कारण संत पूजेला महत्व तू का म्हणे संत सेवा आणि हे जे देवा उत्तम हे देवाला उत्तम आहे देवाला विचारलं देवा तो आमचा देव आहे पण तुझा देव कोण आहे तर माऊलीने खूप वर्णन केलं माऊली म्हणतात पाहे पापरे माळाची वार्ता जे अनुवादी ते पंडोस होता ते मानू परमदेवता आपुले आम्ही माझे परमदेवता आहे म्हणजे कोणते ते हे प्राणा परवते आवडती मज निरुती आणि जे भक्त चरित्राचे प्रशंसती जे संतांची पूजा करतात संतांची देवपूजा करतात ते माझे देव आहे तुकोबाराने गाथ्यामध्ये गोड उदाहरण दिलं तुकोबाराय म्हणतात सुवासनीचा दिवस असावा आणि माता माऊल्या सुवासनी ठेवल्याच्या नंतर जेवायला बोलवतात उदाहरणार्थ एखाद्या गरोदर माता माऊलीला तुम्ही जेवायला बोलवलं आणि सांगितलं आई साहेब आमच्या घरी सुवासनीचा कार्यक्रम आहे बरं का आणि एक काम करा तुम्ही जेवायला या आणि तिच्या पोटात 7-8 महिन्याचं बाळ आहे असं म्हणतात का कोणी एक काम करा तुम्ही जेवायला या आणि जेवायला येताना पोटातलं बाळ पण आणा असं म्हणता येईल का ती आल्याच्या नंतर बाळ आपोआप येणार आहे बरं ती जर जेवायला बसली तिला तुम्ही जेवायला 15 वारी वाढी दुसरी पोटातल्या बाळाला दुसरी पात्र वाढता का नाही ना ती जेवली की बाळ तृप्त होणार आहे मग तुकोबाराय म्हणतात मायावनी धाल्या दाई गरम अवंतेन न पाही तैसे पूजिता वैष्णव सुखे संतोषतो देव संताची पूजा केली की देव आपोआप तृप्त होतो म्हणजे संताची आपल्यावरती कृपा आहे कारण संतांनी आपल्याला देव दाखवून दिला केली ठावी संतांनी परत देव कळाल्या बरोबर आम्ही थांबलो नाही म्हणले तुकोबार आता कळालं ना हा देव आहे देवाचा परिचय कळाला ना देवाचं स्वरूप कळालं ना देवाचा स्वभाव कळाला ना म्हणले हो ताबडतोब आम्ही त्या देवाला
वाघ आपुले आपण करा सोडवून बाकीच्यानी बरे म्हणतात बरं झालं आम्हाला देव कळाला बरं का. संतांनी उपकार केले, देवाची देवीची ओळख करून दिली आणि त्याच वेळेला बरवे झाले शरण गेलो आम्ही त्या देवाला त्या देवीला शरण गेलो. महाराज शरण गेल्याच्या नंतर फायदा काय झाला तर उगविलो संकटी. अनेक जन्मापासूनच आमच्या पाठीमागं जन्म मरणाचं दुःख लागलेलं होतं. त्या दुःखातून आम्ही मुक्त झालो. कशामुळे बरवे झाले शरण गेलो. शरण जाण्याचे शास्त्रामध्ये 3 प्रकार आहेत. पहिला एक वर्ग आहे त्याला नास्तिकवादी म्हणतात. तो देवाला शरणच जात नाही महाराज. त्याला देव नावाची गोष्ट या मृत्यू लोकांमध्ये मान्यच नाही. तो म्हणतो देव अस्तित्वातच नाही, देवच नाही. तो म्हणतो हा देह देव आहे बस. आणि ह्याच्यातलं जे भोजन आहे ना या देहाचं ही त्याची भक्ती आहे. मरण ते मुक्ती पाखंड्याची, बाकी काही चालत नाही. याला 4 वाक्मादी म्हणतात महाराज. यावत जीवी सुखम जीवित ऋणम कृता घृतम देवित भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमन कुतः. तो म्हणतो एक काम करा, आलात ना नरदेहामध्ये जन्माला, नास्तिकवादी बर का, मी म्हणत नाही त्याचं उत्तर सांगायलोय. तो म्हणतो देव नाही, देवी नाही, काही नाही, काही नाही. मग एकदा आलात ना एकच काम करा, यावत जीवे सुखम जीवित. इथं आलात ना सुखाने जगा. सुखाने जगा म्हणजे नेमकं काय करा, ऋणम कृत्वा घृतम देवेत, तूप खा, पोटभर जेवा. त्याला सांगितलं बाबा तूप खाण्यासाठी पैसा लागतो ना, पैसा तुम्हाला ऋणम कृत्वा, कर्ज काढा पण आनंदात जगा. मग त्याला विचारलं कर्ज कधी फेडायचं. ते पुढे काय म्हणतो माहिती का, भस्मी भूतस्य देहस्य पुनरागमन कुतः. म्हणजे मेल्याच्या नंतर कोण कशाला कर्ज फेडल. काय काय माणसं गावात असे असतात महाराज, असं दुकानदाराकडे उधारी करतात. त्या दुकानदाराने द्यायचं बंद झालं ना, उधारी देत नाही, दुकान बदलीत येत. दुसरं दुकान, तिसरं दुकान, गावातले 10-12 दुकानं झाले, गाव बदलीत येत पण उधारी देत नाही. असे काही माणसं आहेत ना, याला म्हणायचा नास्तिकवादी. तो देवाला मानतच नाही. मग शरण जाण्यामध्ये दुसरे 2 प्रकार. पहिला एक शरण जातो तो सकामतेने, आपल्या इच्छा तृप्तीसाठी देवाला शरण जाणारा वर्ग आहे. देव प्राप्त व्हावा म्हणून शरण जायचं नाही, तर आपल्याला काय भेटावं म्हणून आपल्या इच्छा तृप्तीसाठी. त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा नमुना नवस करणारा. काही काही लोक देवाला नवस करतात. देवा नवस करणाऱ्याचं मला हसू येतं महाराज. नवस करणारे अगोदर देवाला काम सांगतात, हे देवा तू माझं असं असं कर आणि तू माझं जर असं असं केलं तर मी तुझं तसं तसं करीन. याला नवस म्हणतात का नाही. नवस म्हणजे काय, देवाला अगोदर कामाला लावायचं. देवाने आपलं काम केलं तर ते पण जसा नवस केला तसा त्यांनी कधीच पूर्ण केला नाही. आपल्याला जसा जमन तसा. एक भक्त होता महाराज, महादेवाचा भक्त. लग्नाला 10-12 वर्ष झाले पण संसारामध्ये सुखत नाही. का, पुत्रहीनस्य राज्य सुखाय कल्पते. पुत्राशिवाय संसाराचं सुख नाही असं शास्त्राने सांगितलंय. मला लग्नाला 10 वर्ष झालेत गड्या, रोजच घरामध्ये भांडणं आहेत. आपल्याला मुलगा मुलगी काहीतरी पाहिजे म्हणा, त्याच्याशिवाय संसारामध्ये प्रेम नाही, आनंद नाही. तो भगवान शंकराच्या मंदिरामध्ये गेला आणि मंदिरात गेल्याच्या नंतर देवाला म्हणला, देवा माझ्या लग्नाला 10 वर्ष झाले. माझ्या नाही बरं का बा, माझ्या लग्नाला 10 वर्ष झाले म्हणला. मला काही मुलबाळ नाही, जर तुझ्या कृपेने मुलगा मुलगी काही झालं ना मला देवा तुझ्याकडे द्यायला मला काहीच नाही म्हणला. फक्त एक काम कर, एक छोटीशी कारवड आहे, कारवड, कारवड इकडे कारवडच म्हणतात ना, वासरू कारवड, मी कारवड विकीन आणि कारवडीचे जे काही पैसे तिला देवा हे बघ तुझ्या दानपेटीमध्ये टाकल. कधी मुलगा झाला तर सोपन नवस केला महाराज, कारवड विकायची आणि कारवडीचे पैसे दानपेटीमध्ये टाकायचे. आता ह्याने नवस केल्याच्या नंतर 2-3 वर्षाने म्हणा, ह्याच्या प्रारब्धाने म्हणा की देवाच्या कृपेने मला ह्याला सुंदर मुलगा झाला. मुलगा झाल्याबरोबर ह्याच्या नवस लक्षात आला. म्हणला आपण तर देवाला नवस केला होता कारवडी विकायची, दानपेटी टाकायची. पण आता 3 वर्षामध्ये कारवडीची काय झाली चांगली, कोण म्हणलं म्हैस, गाय, गाय गाय झाली महाराज. आता ते इच्छा पागायला लागली. म्हणला आता गायचे पैसे तर भरपूर येते ना, एवढे पैसे कसं काय दानपेटी टाकायचे. वा सुठा ना महाराज हातातलं. मग हा भक्त हुशार होता ना, किंवा म्हणला नाही 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 नवस पूर्ण केला पाहिजे. काय सांगता येतं, मुलाला दगा फटका झाला तर देवाची कृपा झाली तर आपण नवस पूर्ण केला पाहिजे बा. महादेव कोपला तर काय सांगता येतं, बाजारामध्ये गाय घेऊन विकायला गेला. ऐका, नुसती गाय नेली नाही, गायी बरोबर एक मांजर नेली. तुम्ही म्हणता मांजर कशाला, हुशार होता ना महाराज तो. गाय एका बाजूने बांधली, मांजर एका बाजूने बांधली. गिराईक आलं, गिराईकाने विचारलं का हो गाय खूप सुंदर दिसाली. मग सुंदर आहे, घरगुती गाय आहे, असं असं सांभाळय. बरं म्हणले मला गाय आवडली, पण गाय किती रुपयाला द्यायची. ते म्हणला गायची किंमत फक्त 100 रुपये. किती, फक्त आहे का तुमच्याकडे 100 रुपयाला गाय नाही. म्हणले गायची किंमत फक्त 100 रुपये, पण माझी एक अशी आट आहे
म्हणजे काय, ज्याला गाय घ्यायची त्याला मांजर घ्यावीच लागणार आणि मांजरीची किंमत 31,000 रुपये. आपण ठरूनच आलोत म्हणला गाय 100 रुपयाला द्यायची, पण हे बघा ज्याला गाय घ्यायची त्याला मांजर. जसं खाताची टंचाई भासली, आपण सगळे शेतकरीत का नाही, खाताची टंचाई भासली, आपण कृषी दुकानदाराकडे जायचं म्हणायचं दादा 2-3 गोण्या द्या ना खाताच्या. ते म्हणतात खात आहे पण खाताबरोबर डुप्लिकेट औषधाची बाटली घ्यावी. हे तसंच बघा. आता त्या गिरायकाला वाटलं गाईचे मांजरीला काय खातदार इकडे बघायला बा. एक कीर्तन म्हणजे रेडीमेड कपड्याचं दुकान आहे. ते कोणाच्याच मापाचं शिवलं नसतं पण कोणाला तरी बसत ते. आणि महाराज त्या गिरायकाला जरा गाय आवडली. गाय आवडल्याच्या नंतर म्हणला जाऊ द्या म्हणला, हे ते का स्क्रू ढिले दिसायलेत, हे काही सांगायलाय. जाऊ द्या म्हणला बाबा हे घ्या 100 रुपये द्या गाय, हे घ्या 31,000 द्या मांजर. त्याने मांजर घेतली सोडून दिली आणि गाय आणली. पण ऐका भक्ताने 100 रुपये घेतले या खिशात घातली, मांजरीचे 31,000 घेतली या खिशात घातले. तो घरी गेला नाही, अगोदर ज्या मंदिरामध्ये नवस केला होता त्या मंदिरामध्ये गेला. म्हणला देवा माझ्यासारखा भक्त भेटणार नाही नवसाला जागणारा. मी नवस केला होता गाय विकीन, हे घे 100 रुपये. याला म्हणायचं आपल्या इच्छा तृप्तीसाठी देवाला भक्ती करणारे शरणच जातात हे, पण आपल्या फायद्यापोटी. बरं का, आपण सत्यनारायणाची देवपूजा करतो का नाही. देव बाप्पा बघा म्हणतात म्हणा मम अस्माकम स्मृतिमूर्ती पुराणक्त द्विपदानाम चतुर्पदानाम, सगळे सुकट ठेवतात. किती रुपये दक्षिणा? 100 रुपये. याला शरण जाणारा वर्ग म्हणायचं ना. थोड्या फार इच्छा तृप्तीसाठी बरं हा जसा आहे तसा शरण जात नाही महाराज. आता संत महात्म्याचे अनेक उदाहरणं आहेत. प्रत्येक वाराला ह्याचा देव सुद्धा बदलतो ना महाराज. देवाला सुद्धा पंचायत पडती. तो म्हणतो एक वेळेस मतदान भरा, कमीत कमी त्याचे 2-3 पक्ष असतात. पण हा तर 8 दिवसाचे 8 देव धरतो. हा एक शरण जातो. पण ऐका शास्त्रामध्ये दुसरा एक वर्ग सांगितला, तो देखील देवाला शरण जातो, पण त्याच्या अंतःकरणामध्ये भोग प्राप्तीचं काहीच नसतं. त्याची एकच इच्छा असते मला देव भेटावा. तुकोबाराय म्हणतात या तिसऱ्या उदाहरणाने आम्ही शरण गेलो, बरेवे झाले शरण गेलो. देवाला शरण झालं पाहिजे. जीवाला शरण जाणं शुद्ध मूर्खपणा आहे. एकतर जीवाने देवाला शरण जावं, नाहीतर संताला शरण जावं. माणूस माणसाला शरण गेल्याच्या नंतर काहीच फायदा नाही महाराज. जीवाला शरण जाणं म्हणजे जगद्गुरु श्री तुकोबाराच्या भाषेमध्ये सांगायचं ठरलं तर ऐका. पावसाळ्यामध्ये एका गावामध्ये पाहुणा मुक्कामाला आला. आता पावसाळा आहे का हिवाळा आहे का उन्हाळा आहे काहीच कळा नाही सध्या. ह्या 2 वर्षामध्ये असं झालंय महाराज, 2 गोष्टीचं लय अवघड झालं. हे पावसाचं वातावरण आणि महाराष्ट्राचं राजकारण. कधी बदलून सांगता येते का? नाही. रात्री ठरवलेलं असतं ह्याला मतदान करायचंय, पण ते सकाळी दुसऱ्याच पक्षात निघते. हे 2 गोष्टी. आमच्या गावातली एक माता माऊली मकर संक्रांतीच्या सणाला कासार मामाकडे बांगड्या भरायला गेली आणि त्या माता माऊलीला कुठली गोष्ट तपासून घ्यायची सवय असते. ती म्हणली कासार मामा या बांगड्या फुटतील का? कासार मामा म्हणले आजी अख्ख्या महाराष्ट्रातले आमदार फुटतील पण माझ्या बांगड्या फुटणार नाहीत. जुन्या माणसं म्हणायचे आम्ही 12 पावसाळी पाहिले म्हणायचे का नाही. आता आम्ही सांगू शकतो एका वर्षात आम्ही 13 पावसाळे पाहिले. पावसाळ्याचे दिवस इथंच होतात ना, आहे का नाही? म्हणजे लक्षात आहे बा तुम्ही. पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाहुणा गावामध्ये मुक्कामाला आला. मुक्काम केला. सकाळी पाहुण्याला या गावावरून त्या गावाला जायचं होतं. दोन्ही गावाच्या मधात नदी वाहत होती. आता जुना काळ तो, नदी नव्हता पूल, नदीला आला पूर आणि पाहुण्याला येत होतं पाहुता. आता एक अडचण नाही का बरं, पलीकडे जायचं कसं, पूल नाही, पाहुता येत नाही, मोठा पूर आलाय. पाहुणा घर मालकाला शरण गेला. आता शरण कोणाला जावं कळायला पाहिजे ना. घर मालकाला शरण गेला, जिथं मुक्कामाला होता तिथं. म्हणला दादा एक काम कराल ना, मला पावता येत नाही, पलीकडे नेऊन सोडता का? घर मालक म्हणला माझ्या कमराला धरा. घर मालकाच्या कमराला धरलं नदीकडे पलीकडे नेण्यासाठी. मधोमध नदीचे 2 जण आले आणि सहज पाहुण्याने मालकाला विचारलं मालक तुम्हाला पावता येतं का? ते म्हणला मला पावता येत नाही. याला म्हणायचं पोहो नेणे कासे लावितो अनेका आणि म्हणाव्या त्या मूर्खा अनेक काय. याला हिंदी मध्ये एक म्हण आहे, आप तो आप पुढे आणि यजमान को लेके पुढे. तू मरचीन पण पाहुणे रावळे बी मारचीन ना. जीवाने जीवाला शरण जाणं शुद्ध मूर्खपणा आहे ना. कारण जीव जीवाला काहीच बरं करू शकत नाही. म्हणलं जीवाने एकतर संताला शरण जावं
नाहीतर जीवाने देवाला शरण जावं. इथं तुकोबाराय म्हणतात बरे वेळ झाले शरण गेलो, त्या देवाला शरण गेलो. सामान्य माणसाला संगतीला लागलो तर आपला फायदा होणार नाही, तोटा झाल्याशिवाय राहणार नाही. संगती कोणाची करावी, शरण जाण्यामध्ये संगती कोणाची करावी. एका कुंभार दादाकडं एक गाढव होतं. तुम्ही जागेत ना सगळे महिला मंडळी इकडं नाही झोपलं कोणी नाही, झोपलं इमानदार आहे. झोप एक कधीच येत नाही. झोपेच्या अगोदर तिची बहीण येते, तिचं नाव डुकली. ऐका, एका कुंभार दादाकडे एकुलते एक गाढव होतं. बरेच एकुलते गाढव असतात. इकडे तिकडे हात करू नका बा, लय पाऊस झाला तर मला मुक्कामाला राहावं लागेल. एकुलते गाढव होतं महाराज, म्हणजे एकच गाढव होतं. आता त्या गाढवाला झाली सर्दी. सर्दी झाल्याच्या नंतर कुंभार दादाचा काम धंदा बंद पडला. गाढवाच्या पाठीवरती माती आणायची, मडके घडवायचे, ते मडके गाढवाच्या पाठीवर टाकायचे आणि बाजारामध्ये विकायला न्यायचे. आता ते गाढव आजारी पडल्यामुळं कुंभार दादाचं उपजीविकेचं साधन बंद झालं ना. कुंभार दादा म्हणले गाड्या काही झालं तरी चालन, पण गाढवाची सर्दी लवकर राहिली पाहिजे, आपण उपाशी मारायची वेळ आली. कुंभार दादाने गाढवाचा कान धरला, डॉक्टर कडे नेलं, पण डॉक्टर होता माणसाचा. पण ऐका, जो गाढवाला सुद्धा सोडित नाही. म्हणजे सगळेच आहेत का इथं, आहे का. डॉक्टर माणसाचा होता. डॉक्टर कुंभार दादाला म्हणला, कुंभार दादा एक काम करा, औषध आहे बो म्हणला, पण औषध इथं नाही. औषध मुंबई पुण्याला आहे, सकाळ औषध येईन, पण औषधासाठी 5,000 रुपये लागतील. गरज होती महाराज कुंभार दादाला. घर म्हणले 5,000, पण सकाळ औषध येईन ना, 100% म्हणले काही टेन्शन घेऊ नका. कुंभार दादा गाढवाला घेऊन गेले, 5,000 तर दिले. इकडे डॉक्टरने रात्रभर विचार केला, महाराज औषध काय करावं, औषध काय करावं. का अजून मार्केटमध्ये गाढवाच्या सर्दीचं औषध उपलब्ध नाही, पण 5,000 तर येते बा. डॉक्टर हुशार, डॉक्टर हुशार नाही, हुशार होता म्हणून डॉक्टर झाला. डॉक्टर म्हणले काहीच नाही, तिखट जाळ चटणी कुटायची. चटणी माहिती ना, भुरकी भुरकी, बिना मिठाची बिना लसणाची, अशी तिखट जाळ चटणी कुटायची, गाढवाच्या नाकात टाकायची, गाढव ठसकणार, नाक मोकळ होणार. 5,000 रुपये आले म्हणला. किती सोपं बरं. काय नाही म्हणले, चटणी कुटली. सकाळी कुंभार दादा आले, म्हणले डॉक्टर साहेब औषध आलं का. डॉक्टर म्हणले औषध लय खतरनाक आहे, अगोदर गाढवाचे हात पाय बांधा, आपलं 4 पाय गच्च बांधा. असं लिंबाचं झाड होतं, लिंबाच्या झाडाला गाढवाचे 4 पाय गच्च बांधले. आणि डॉक्टरने विचार केला, गड्या जर चटणी अशी नाकात फेकली, फेकलेली सगळी चटणी नाकात जाईल का फेकल्यावर, हवेने डोळ्यावर जाईन, अंगावर जाईन, कुठेही जाईन ना. आणि ते गाढव आहे म्हणला. एक काम करू म्हणला, अशी लांब नळी घ्यायची, नळीमध्ये चटणी भरायची, तिकडून नळी गाढवाच्या नाकात घालायची, इकून चटणी फुकायची. बस, सोपी आयडिया केली. अशी लांब नळी घेतली, नळीमध्ये चटणी भरली, ईदभर नळी गाढवाच्या नाकात घातली आणि इकून फुकण्यासाठी डॉक्टरने तोंड. डॉक्टर इकून फुकणार, तेवढ्यात गाढवाने फुक केलं. काय झालं तुमच्या लक्षात आलं ना, आलं लक्षात कोणाचं. ते गाढवाच जाऊ द्या, ते गाढवच होत नाही तरी, पण डॉक्टरचं काय झालं असून 6 महिने आयसीयू मध्ये होतो. 6 कशामुळं. डॉक्टर हुशार होता, पण संगती कोणाची केली. लक्षात आलं ना बोलणं. संगती लय महत्वाचे महाराज जीवनामध्ये. शरण कोणाला गेलो हे महत्वाचं आहे. चांगल्या माणसाने गाढवाला शरण जाणं हा चुकीचा निर्णय. अजून का वाघाच्या गाढवाचे भांडणं लागले. आता लवकर कळण बघा. वाघाच्या गाढवाचे भांडणं लागले. कारण सुद्धा फारच सोपं. काय होतं कारण. गाढव म्हणत होता गवत पिवळं, वाघ म्हणायचं गवत हिरवं. आता गवत कसं आहे सांगा, हिरवं. आता ते गाढव काय म्हणत होता गवत पिवळं. आता काय करणार. वाघ म्हणायचा नाही गाढवा गवत हिरवंच आहे, गाढव म्हणायचा नाही गवत पिवळंच आहे. दोघांचे भांडणं लागले. एवढे भांडणं लागले महाराज त्यांनी एकमेकावर केस केल्या आणि खटला गेला सिंहाकडे. न्याय निवाडा करण्याचं काम राजाकडे गेलं. राजा म्हणला हा सांगा काय मत आहे. वाघ समोर बोलू लागला, सिंह दादा गवत हिरवंय. गाढव म्हणला सिंह दादा गवत पिवळंय, ह्याच्यामुळे आमचे भांडणं लागलेत. सिंहाने सरळ सरळ गाढवाच्या बाजूने न्याय दिला आणि वाघाला अटक केलं. वाघ म्हणला सिंह दादा अरे अख्ख्या जगाला माहिती गवत हिरवंय, तरी सुद्धा तू मला अटक केलीस. सिंह म्हणला वाघा अख्ख्या जगाला माहिती गवत हिरवंय, तरी सुद्धा तू गाढवा बरोबर भांडत राहिला.
गवत पिवळं म्हणून तुला अटक केली नाही, मग तू म्हणजे माझं कीर्तन पाठच झालंय ह्याला. तू नेमका भांडला कुणा बरोबर? म्हणजे चांगल्या माणसू जरी वाईट माणसाच्या संगतीला लागला, चांगल्या माणसाने वाईटाची संगती केली म्हणजे वाईट माणसाला शरण गेला तरी त्याचं पतन आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात आम्ही त्या भगवान परमात्माला शरण गेलो. आपण ज्या संगतीमध्ये राहतो ना आपण तसं बनत असतो. एक कुंभार दादा माठ घडवत होता, माठ घडवून बाजाराच्या रोडच्या कडेने विकाय बसला. ऐका बरं का, कुंभार दादाने अनेक माठ घडवले, रोडच्या कडेने विकायला बसला. आता त्या माठाची किंमत होती, एका माठाची 500, 200, 100, 1000 अशी किंमत असते ना. त्याच्या क्वालिटीहून त्याच्या देखणेपणाहून किंमत होती. आणि काय असतं बघा, लक्ष देऊन ऐका, कोणती वस्तू बाजारामध्ये विकत घेताना काही माणसं वस्तूचं सौंदर्य आणि त्याचा देखणेपणा पाहतात, तिचा टिकाऊपणा आणि तिचा आतलेपणा कोणी पाहत नाही. पण तुकोबाराय म्हणतात समजदार माणसं वस्तूचा टिकाऊपणा पाहतात आणि हौसी माणसं वस्तूचं सौंदर्य पाहतात. वस्तू घेत असताना तिचा अजून विचारलं का हो हा माठ किती रुपयाचा? तो कुंभारदादा म्हणला या माठाची किंमत 1000 रुपये. म्हणजे हा माठ 500 रुपयाला. म्हणजे हा माठ 200 रुपयाला. आणि त्याच्या शेजारी एक धूळखात पडलेला माठ होता बरं का. म्हणले हा माठ अहो नाही म्हणले तो विकायचाच नाही. म्हणले का? त्याला खालून एक छिद्र पडलंय म्हणले. आता त्याच्यावर धूळ पडली त्याचा काय उपयोग, त्याला कोण घेणार? म्हणले मला हाच माठ घ्यायचा छिद्राचा जो अनेक दिवसापासून धूळखात पडलेला होता, त्याला गिराईक नव्हतं, नव्हे त्या कुंभारदादाने त्या माठाला पुसलं देखील नव्हतं, म्हणजे अस्वच्छ माठ होता. हा माठ अहो म्हणले तो एक काम करावं, काय द्यायचे ते द्या. म्हणले हे घ्या 50 रुपये. आणि त्या साधूने तो माठ आणला. ऐका आता, घरी माठ आणला, त्या माठावरती सुंदर अशी रंगरंगटी केली, त्याचं शिखर बांधलं, त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि तोच माठ भगवान शंकराच्या पिंडीवरती ठेवला. त्याच्यातून देवाच्या पिंडीवरती पाणी पडू लागलं. कुंभारदादाकडं ज्याची किंमत 0 होती, साधूच्या संगतीला लागल्यामुळं आज तो माठ देवाच्या मस्तकावरती जाऊन बसला. आपण आपल्या जीवनामध्ये संगती कोणाची करतो, आपण कोणाच्या संगतीत राहतो, कोणाला शरण गेलो, यावरून आपले मोठेपण आहे. ऐका, नाग जर बाहेर निघला तर लोक काठी घेऊन मारतात, नाग जर बाहेर निघला तर लोक काठी घेऊन मारतात, पण तोच नाग भगवान शंकराच्या पिंडीवर निघला तर लोक हात जोडून नमस्कार करतात. नाग तोच आहे पण निघला कुठं यावरून त्याचं महत्व आहे. पण तुकोबाराय म्हणतात बरं झालं आम्ही त्या देवाला शरण गेलो, अर्थात आम्ही त्याच्या संगतीला लागलो, बरवे झाले शरण गेलो. काय झालं महाराज? उगविलो संकटी. अनेक जन्माचं आमच्या पाठीमाग दुःख कष्ट लागलेलं होतं, त्या सगळ्या संकटातून आम्ही मुक्त झालो. बरं म्हणले तुम्हाला देव कळाला? म्हणले कळाला. 3 प्रकारे कळाला. हो खरंय. कळाल्याबरोबर तुम्ही त्याला शरण गेले? म्हणले बरोबर. अहो पण शरण जाण्यासाठी नुसतं कळून चालत नाही ना, तो प्राप्त व्हावा लागतो. नुसतं कळाल्याबरोबर कसं जाता येईल? तो एवढा आम्हाला सहजशेजी प्राप्त झाला नाही, त्याच्यासाठी 8 तास करावा लागला, प्रयत्न करावे लागले. करुणी खळे हरिदासी. खळे म्हणजे प्रयत्न, खळे म्हणजे प्रेम, खळे म्हणजे समर्पण. आम्ही त्या भगवान परमात्माला आमचं समर्पण अर्पण केलं, सर्वस्व दिलं, पण मागितलं काय नाही बरं का. करुणी खळे हरिदासी आणि याला रूपा बळे. तो निर्गुण निराकार होता, अव्यक्त आकार होता, पण त्याला आम्ही सगुण साकाराला आणलं. ती प्रक्रिया एवढी सोपी नव्हती, त्याच्यासाठी आम्हाला संघर्ष करावा लागला. काय महाराज, मृत्यू लोकामध्ये संघर्षाशिवाय इथं कोणाला काही मिळत नाही. जिद्द चिकाटी प्रयत्न असतील तर सर्व गोष्टी साध्य होतात. हा मृत्यू लोक आहे, कलियुग आहे, इथं आयतं घर बसल्या कोणाला काही भेटत नाही. मातेने माटाला सहज विचारलं, म्हणू लागले माटा आपण दोघं देखील मातीतलेच, पण आपल्यामध्ये एवढा फरक कसं काय? मला पाणी सहज वाहून नेतं, तू मात्र पाण्याला घट्ट धरून ठेवतस. पाण्यामुळे माझं अस्तित्व नष्ट होतं आणि तुझं मात्र खुलून दिसतं. हा फरक कस काय? माटाने हसत हसत मातेला उत्तर दिलं. माठ म्हणू लागला मातीला, माती हे मला एवढ्या सहजासहजी प्राप्त झालं नाही, मला त्याच्यासाठी तासन तास चिखलामध्ये राहावं लागलं, पाण्यामध्ये भिजवण्यात आलं, अनेक वेळेला मला पायांनी तुडवलं, अनेक वेळेला माझा आकार बदलला. एवढंच काय, कुंभारदादाच्या हाताने थापांनी मला मजबूती दिली आणि अखेर शेवटी
अग्नीच्या ज्वाळांनी होरपळून मी परिपक्व झालो, तेव्हा कुठं मी पाणी साठवून ठेवतो. आपलं जीवन म्हणजे समुद्रामध्ये चाललेली नौका आहे. वारा, वादळ, पाऊस, खाच खळगे येणारच, पण या सर्व संकटाचा सामना करत करत आपल्याला किनारा गाठायचा असतो. कारण मनुष्याचं सौंदर्य संघर्षाशिवाय खुलून दिसत नाही महाराज. प्रयत्न केल्याच्या नंतर देवही प्राप्त होतो, यश तर 100% मिळणार. तुकोबार आम्ही देखील तेच प्रयत्न केले. करुणी कळी हरिदासी आणि याला रूपाबळी. मग आता तुम्हाला तो भेटला, म्हणले भेटला. मग भेटल्याबरोबर काय केलं तर तुकोबार अहो भेटल्यावर त्याला सोडायचं का म्हणले. आता त्याच्या हाताला धरून त्याच्या बरोबर नाचू लागलो आनंदाने शेवटचं चरण.
सरते शेवटी जगद्गुरु श्री तुकोबाराय म्हणतात, तो काय म्हणे समागमे नाचो प्रेमी लागलो. आम्ही त्याच्या आनंदाने आम्ही त्याच्या बरोबर प्रेमाने नाचू लागलो. एकदा फक्त पुरुष मंडळी अशा दोन हात वर करा. प्रेम करतो. प्रेम हे बोलण्याची भाषा नाही, अंतकरणातलं हृदयातली भाषा आहे. आणि ती तुकोबाराय म्हणतात ती आम्हाला कळाली म्हणून आम्ही राहू लागलो. माणसाचं जीवन हे प्रेमाने शृंगारित होत असतं, सुंदर दिसत असतं. माणूस जगतो कसा, वागतो कसा हे सगळं त्याच्या देहाच्या कृतीवरून आणि अंतकरणावरून अवलंबून असतं. म्हणून मी नेहमी सांगत असतो, महाराज माणसाने जगावं कसं, वागावं कसं अनेक वारकरी संप्रदायाचे ग्रंथ सांगतात. महाभारत असेल, रामायण असेल, ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल. त्याच्यातलं महाभारत नावाचं एक काव्य तुम्ही ऐकलं असेल, वाचलं असेल. आपण जगावं कसं ते खूप सुंदर शिकवून जातं. महाभारतातले 9 पात्र आहेत, 9 पात्र. ते प्रत्येक वेळेला प्रत्येक माणसाला जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन करतात. ते कसे बघा, आपले मुलं जर चुकीचं वागत असतील तर त्यांना सजा द्या, पण त्याच्या चुकीवर पांघरून घालू नका. का? त्यांच्या चुकीवर जर पांघरून घातलं तर एक दिवस तेच तुमचा सर्वनाश केल्याशिवाय राहणार नाहीत. त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे कौरव. मुलांना एवढंही स्वार्थी, निष्काळजी बनवू नका की ते त्यांना कमवलेल्या विद्येचा, त्यांच्या धनाचा दुरुपयोग करून ते सर्वनाशाला आमंत्रण देतील. याचं महाभारताचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे अश्वत्थामा. सत्ता, संपत्ती, कीर्ती ह्या जर गोष्टी अनादी माणसाकडे गेल्या तर तो जगाबरोबर स्वतःचा देखील नाश करतो. याचं महाभारताचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे दुर्योधन. माणूस नुसता डोळ्यानेच आंधळा असतो असं नाही, माणूस हृदयाने सुद्धा आंधळा असतो. एक वेळेला बाहेरचं आंधळे पण परवडलं, पण जो आतून आंधळा झाला ना तो सर्वनाश करीत असतो. आणि याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे धृतराष्ट्र. आपल्या बुद्धीला जर विवेकाची सांगड घातली तर जगामध्ये तुमचा पराभव कोणीच करू शकत नाही. याचं उदाहरण म्हणजे अर्जुन. ऐका, तुमच्याकडे यश आहे, कीर्ती आहे, बल आहे, सामर्थ्य आहे, पण चुकीच्या माणसाबरोबरची संगती केली आणि अनितीने जर वागलात ना ऐन वेळेला
तुमची कीर्ती, बल, यश तुमच्या कामी येणार नाही. याचं उदाहरण म्हणजे महाभारतातला कर्ण. प्रत्येकच वेळेला फाशे टाकून, खोटं बोलून, फसवून, अनिती करून माणूस यशस्वी होऊ शकत नाही. याचं उदाहरण म्हणजे शकुनी मामा. आणि नीतीने वागून, धर्माने वागून जर तुम्ही जीवन जगलात तर जगामध्ये तुमचा पराभव कोणीच करू शकत नाही. याचं उदाहरण म्हणजे धृतराष्ट्र, युधिष्ठिर. तुम्हाला धर्माचं ज्ञान आहे, नीतीचं ज्ञान आहे, चांगलं काय वाईट काय हे सगळं कळतं, पण तुम्ही चुकीच्या माणसाला वचन दिलं आणि चुकीच्या माणसाचं जर अन्न खाल्लं ना, एक दिवस तुम्हाला अधर्माला शरण जावं लागन, धर्माच्या विरोधात उभा टाकावा लागन. याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे पितामह भीष्म. असे महाभारतातले अनेक उदाहरण आहे. जगावं कसं कळतं. आणि हे जे जगणं आहे ना महाराज, हे जगणं कळल्यानंतर माणूस सर्व स्वतः त्याग करून देवाला शरण जातो. बरं का, थांबलं पाहिजे. वेळही झाली, 11ही वाजलेत. आबा म्हणले होते 11 वाजेपर्यंत करू कसं तरी, हे का नाही, कारण वातावरण थोडस विस्कळीत झालं होतं रोजचं. तो मंडप पाहून मला हेवा वाटतो, माझं तिथं कीर्तन का झालं नाही. खरंच तुम्ही सुंदर नियोजन केलं बरं का. विशेष आबा या गावकऱ्यांचं कौतुक करावं तेवढं कमी. आम्ही महाराष्ट्रभर फिरतो, पण गावातल्या सरपंचाला माहितही नसतं आपल्या गावात सप्ताह कधी झाला. असे अनेक उदाहरण आहेत का नाही बरं. आपल्या गावचे दोन्ही सरपंच, माजी सरपंच, चालू सरपंच या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा बघा. टाळे ह्याच्यासाठी ते उपस्थित आहेत म्हणून हे तर नाहीत. दुसरं सगळ्यात महत्वाचं, मला सांगितलं की दोघांनी 2 योजना गावामध्ये आणल्या, हे का नाही. एकाने लाडकी कन्या योजना, म्हणजे मुलगी जन्मल्याबरोबर तिच्या खात्यामध्ये 11,000 रुपये टाकतात. आणि एका सरपंचाने लाडकी कन्यादान योजना म्हणा, लग्नाच्या वेळेस ते 11,000 रुपये देतात. हे कोणत्या गावात पाहिले आबा तुम्ही? नाही. आदर्श जीवन आहे दोघांचं सुद्धा. त्यांना धन्यवाद देतो. उपस्थित सगळेच ग्रामस्थ मंडळी, विशेष करून तिकडं पाऊस चालू आहे तरी देखील कसं का होईना कीर्तन श्रवण करण्यासाठी बसले, त्यांना धन्यवाद देतो. उपस्थित सगळेच माता मावल्या, पुरुष मंडळी, माईक सिस्टीम वाले आतमध्ये, त्यांच्यासाठी एकदा सुद्धा टाळ्या वाजवा बघा. काय कायला कीर्तनकार समोर असल्यावर सिस्टीम लावता येत नाही. कीर्तनकार कुठं हे माहित नसून सुद्धा सिस्टीम लावली. टाळ्या वाजविल्यात नाही पण तुम्ही वाजवल्या का? बरं, धन्यवाद. अक्षय महाराज, मी रात्री सिस्टीम वाल्यासाठी टाळ्या वाजवलेल्या होत्या. त्यांनी मला पाया पडून 2,000 दिले. बरं 500 रुपये कमी केले का 500 दिले. बरं, त्यांना धन्यवाद देतो. सगळेच महाराष्ट्रातील ख्यातनाम जीवलग मंडळी भेटले, त्यांना देखील धन्यवाद देतो आणि थांबतो. झालेली सेवा विश्व चैतन्य भागवत ज्ञानोबराय, वैराग्य भास्कर जगद्गुरु तुकोबराय, ग्रामदैवत महालक्ष्मी मातेच्या चरणी अर्पण. याच ठिकाणी शिबिराला पूर्णविराम. ज्ञानेश्वर प्रतिवर्षाप्रमाणे सुरू असलेला हा आखंड हरिनाम सप्ताह अतिशय उत्साहामध्ये, जल्लोषामध्ये याही वर्षी आपल्या होणाळी नगरीमध्ये चालू आहे. आज आखंड हरिनाम सप्ताहाचा 3रा दिवस. या 3ऱ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा हरिभक्तपरायण इंद्रजित महाराज रसाळ बीड यांचं सुसावे असे कीर्तन त्यांच्या मुखातून आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळालेला आहे. एवढा चालू पाऊस असताना सुद्धा या ठिकाणी महिला उपस्थित मोठ्या संख्येने आलेले आहेत. पुरुष मंडळी, छत्रपती भजनी मंडळ हेही या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वप्रथम या सर्व ग्रामस्थांच्याच वतीनं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आजच्या कीर्तनाचे सौजन्य हरिभक्तपरायण भागवत मुरारी चांदुरे, तसेच राजभाऊ किसनराव बालुरे, हे दोघही होणारी तर मुंबई नव्हे, महाराष्ट्र नव्हे तर पूर्ण भारतभर देश फिरवून आणणारे, पंढरपूर असेल, तिरुपती असेल, कोरोना काळामध्ये सर्वांना मदत करणारे, कुठला पेशंट असेल, हॉस्पिटल असेल,
अर्ध्या रात्री कधीही त्यांना दोघांना फोन केलं तर ते हॉस्पिटलला आपल्याला घेऊन जातात। असे दोन्ही क्रुझरचे ड्रायव्हर यांच्यामुळे आज आपल्याला कीर्तन ऐकायला मिळालेलं आहे। त्यांचे दोघांचं समस्त ग्रामस्थांच्या वतीनं आभार व्यक्त करतो। आजच्या महाप्रसादाचे अन्नदाते दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी श्री हरिभक्तपरायण अजय जयपाल बालुरे ह्याच वर्षी नव्हे तर जोपर्यंत आहे तोपर्यंत त्यांचा शब्द आहे महाप्रसाद देत आहेत। त्यांचे समस्त ग्रामस्थांच्या वतीनं आभार। तसेच कालच्या महाप्रसादाचे अन्नदाते सर्वांचे लाडके कामाजी हुल्लप्पा बालुरे व तसेच आमचे मित्र विजयकुमार कामाजी बालुरे यांचे काल जेवण होतं। पाऊस असल्यामुळे काल उपस्थित मंडळी नव्हते म्हणून आज त्यांचं नाव घेतलेलं आहे। त्यांचे समस्त ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो। तसेच भागवत कथा हरिभक्त पारायण संगीताताई कोरडे यांचे सौजन्य बाबूराव कुलकर्णी हरिभक्त पारायण सुधाकर बिरादार व तसेच हरिभक्त पारायण अंकुशराव बाजीराव बिरादार, सकाळचा नाश्ता खंडू लक्ष्मण बिरादार, मोर्या कंस्ट्रक्शन सर्वेअर अँड पुणे तेही दरवर्षी आपल्याला या ठिकाणी सकाळचा नाश्ता देत आहेत। जोपर्यंत आपला सप्ताह असेल तोपर्यंत त्यांनी नाश्ता या ठिकाणी देतो बोललेले आहेत। त्यांचे समस्त ग्रामस्थांच्या वतीनं आभार व्यक्त करतो। आजच्या चहाचे यजमान सर्वांचे लाडके सिद्धेश्वर जनार्दन पाटील ट्रॅक्टरचे मालक तेही आपल्या गावासाठी सेवा करत आहेत। ट्रॅक्टर असेल फवारा असेल जे काही असेल ते या ठिकाणी आपल्याला चहा देत आहेत। त्यांचे समस्त ग्रामस्थांच्या वतीनं आभार व्यक्त करतो। जे गायनाची साथ मिळाली अभिमान महाराज ढाकणे, दत्ता महाराज व मृदंगाचार्य अक्षय महाराज पांचा यांचे समस्त ग्रामस्थांच्या वतीनं आभार व्यक्त करतो। उद्याचे कीर्तनकार हरिभक्त परायण गोपाळ महाराज मराठे जळगावकर यांचे सुसावे असे कीर्तन या ठिकाणी होणार आहे। उद्याही मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। आज पाऊस असताना सुद्धा आपण या ठिकाणी नियोजन केलेलं आहे। हे नियोजन सर्व मित्र परिवार या ठिकाणी केलेलं आहे। कोणी एकटा कोणी नियोजन या सप्त्याचं करत नाही महाराज। सर्व नवतूर मंडळ सर्व 11 वर्ष झालं या कमिटी आहे मित्रमंडळ या सर्व या सप्त्याला चांगल्या पद्धतीने या नियोजन करत आहेत। या सर्व मित्र परिवारांचं सुद्धा समस्त ग्रामस्थांच्या वतीनं आभार व्यक्त करतो। महाराजांचे मोठे बंधू आलेत बाळासाहेब महाराज यांचे समस्त ग्रामस्थांच्या वतीनं आभार व्यक्त करतो। उद्याही जर पाऊस असेल तर अशीच आपण या ठिकाणी याच मंदिरावरती आपण कीर्तन करणार आहोत। होता होईल तेवढं उद्या सुद्धा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे। आपण आज ज्या पद्धतीने नियोजन केलेलं आहे उद्या याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने आपण या ठिकाणी नियोजन करू। पण कीर्तन ऐकायला सर्वजण या, कारण सप्ताह पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपला गाजलेला आहे, पूर्ण भारतामध्ये आपला सप्ताह गाजलेला आहे आणि आपल्या होणारी गावचं नाव नक्कीच उज्ज्वल होईल काही दिवसामध्ये काही महिन्यामध्ये। हे 100% लक्ष्मी मातेच्या कृपेनं आपल्या गावचं नाव भारतामध्ये सुद्धा आपलं मोठं होणार आहे। धन्यवाद। आरती ज्ञानराजा नाम